ಕಲ್ಯಾಣ ವಿಶ್ವದ ಕಲ್ಯಾಣ ವೆಂಕಟೇಶ ಕಲ್ಯಾಣ ವಿಶ್ವದ ಕಲ್ಯಾಣ.
श्रीलक्ष्मीनारायणाभ्यां नमः श्रीमते विकनसे नमः भृगुमरीच्छत्रिगश्चवेभ्यो नमः इदं ब्रह्म पुनीमहे ब्रह्मा पुनातु निरुपमगुणसिन्धुर् नित्यलक्ष्मी समेतो निखिलनिगमवेद्यो निस्तुलो वेङ्कटेशः निजचरणसमर्था सक्तभक्तौ करक्षी निवसतकृतगे मे स्वाङ्घ्रिभक्तिं विदन्मन् शुक्लां भद्रं विष्णुं श्रीवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं देवबलं तदेव लक्ष्मीपदे देङ्ग्रेकं स्मरामि श्रौतस्मार्तादिकं कर्म निखिलं येन सूत्रितं तस्मै समस्तवेदार्थविदे विकनसे नमः श्रीलक्ष्मीवल्लभारम्भां विकनो मुनिमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां भगवतो बलेन भगवतो वीर्येण भगवतस्तेजसा भगवतः कर्मणा भगवतानुगृहीतो भगवतानुध्यातो भगवन् ध्यात्वा भगवत्कर्म करिष्यामि तद्भगवानुमन्यतां प्राणानागम्य अस्यां श्रोतो श्रीभगवदाज्ञया भगवत्कैङ्कर्यरूपं श्रीमन्नारायणप्रीत्यर्थम् अस्य देवदेवस्य भगवतो नारायणस्य श्रियपदे पुरुषोत्तमस्य श्रीमद्गलाण्डकोटिब्रह्माण्डनायकस्य शेषाचलनिवासनः श्रीभूमिनीलासमेत श्री श्रीनिवासस्वामिनः प्रीत्यर्थं श्रीवैकाण्ठभगवच्छास्त्रोक्तमार्गेण लोककल्याणार्थक्रियमाण वैवाहिकमहोत्सवकर्माङ्गं सद्योगकर्माङ्गं रक्षाबन्धकर्माङ्गम् औपासनाग्नौ आघारकर्माङ्गं माङ्गल्यरत्नकर्माङ्गं प्रधानहोमकर्माङ्गं राजहोमकर्माङ्गं सर्वोपकरणशुद्ध्यर्थं रज्यर्थं सर्वत्र प्रोक्षणार्थं पुण्यावाचनं करिष्ये आदौ विश्वक्सेनाराधनं करिष्ये अदङ्गं गरकाराधनं करिष्ये ओं धारा सप्तसुषमानशेषो सरत्सरित्सु परिपूरितेषु अभयगणमृतभाष्योत्ताकं सुरगं शर्म विनमापस्यवा श्रुतमा शान्ता शततमा शुभा श्रुतमा पूता पूतनमा पुण्या पुण्यतमा मेध्या मेधितमा अमृता अमृतरसाः पूता ब्रह्मपवित्रेण पूता सूर्यश्च रश्मिभिः ओं एते शतं वरुणगे सहस्रं विघ्निका पाशावृताः पुरुत्रा तेभ्यो विष्णुर्विश्वे देवा अमुञ्चन्नमृतस्तस्य करके पाञ्चभौतिकमवाहयामि जले वरुणमवाहयामि वसे समवाहयामि रक्तामृतमवाहयामि यतस्त्रिमवाहयामि वरुणाग्रमः हितमासनं वरुणाग्रमः पाद्यं समर्पयामि यज्ञं समर्पयामि आचमनीयं समर्पयामि वरुणाग्रमः पुण्यपुष्पैः पूजयामि वरुणाग्रमः गुणोपहारं निवेदयामि ताम्बूलं समर्पयामि वरुणाग्रमः सर्वोपचारान् समर्पयामि विश्वक्सेनं चतुर्बाहं शङ्खचक्रसमन्वितं प्रजापतिं शृङ्गकेतं सुपुष्परथवाहनम् ओमाग्नेयोगस्मात् विजामहे त्वा विश्वे सदात्वं महितोऽनुशम्भो विरजन्ते दत्तां प्रैषामधीशोपधानामनादिः यामेशस्तां दयितां ददातु पद्माकारमण्डले ॐ विश्वक्सेनमवाहयामि शान्तमवाहयामि हरमवाहयामि अमितमवाहयामि नित्यानपायनमवाहयामि तत्पत्नीं सूत्रवतीमवाहयामि वामे जयामवाहयामि विश्वक्सेनाग्रमः इदमासनं विश्वक्सेनाग्रमः पाद्यं समर्पयामि यज्ञं समर्पयामि आचमनीयं समर्पयामि विश्वक्सेनाग्रमः पुण्यपुष्पैः पूजयामि विश्वक्सेनाग्रमः गुणोपहारं निवेदयामि ताम्बूलं समर्पयामि विश्वक्सेनाग्रमः सर्वोपचारान् समर्पयामि भवद्योज्ञातः सुपुण्याहं वाचयिष्ये वाचतां सुपुण्याहं करोमि कुरुष्व वसुतप्रोक्षितम् अस्तु प्रजापतिप्रगतां प्रगतां भगवान् प्रजापतिः साम्यन्तघोराणि साम्यन्तपापानि साम्यन्त्वादीतकः शुभानि वर्धन्तां वर्धन्तां शुभानि साम्यन्तघोराणि साम्यन्तपापानि साम्यन्त्वादीतकः शुभानि वर्धन्तां वर्धन्तां शुभानि साम्यन्तघोराणि साम्यन्तपापानि साम्यन्त्वादीतकः शुभानि वर्धन्तां वर्धन्तां शुभानि अतो देवा अवन्तनागतो विष्णुर्विचक्रमे पृथिव्या सतताभिः इदं विष्णुर्विचक्रमे त्रेदानदे पदं समूढमस्य भागं सुरे त्रीणि पदा विचक्रमे विष्णुर्गोपा अदाभ्यः ततो धर्माणि धारयन् विष्णोः कर्माणि पश्य जगतो मतानि पस्पसे इन्द्रस्य गज्जस्सखा तद्विष्णोः परमं पदकं सदा पश्यन्ति सूरयः दिवि वचक्षुरादतं तद्विप्रासो पण्यभोजाग्रवागं वस्सविन्दते विष्णोर्यत्परमं पदं भद्रं कन्ने विसृणिगामदेवा भद्रं पश्येमाक्षविजत्राः स्थिरङ्गये सुष्ठुवागं सस्तरोभिर्वशेमदेवगितं गिदायुः वतमिण्डशरदो अन्तिदेवागत्रानश्चक्राजरसं तनूनां
पुत्रासो यत्र पितरो भवन्ति मानो मद्यारीरिषतागुर् गन्तोः आदित्योऽन्तरिक्षं धर्माता सविता सपुत्रः विश्वे देवा अतिथिः पञ्चजना मतिर्जनरित्वं यत्पुण्यं नक्षत्रवेदवग्विषं यदा वै सूर्यवदेति अथ नक्षत्रं नयति यावत् सूर्यो गच्छेत् यत्र जगन्यं पश्येत् तावत् कुर्वीत यत्कारी स्यात् पुण्याः एव कुरुते प्राणानागम्याम् अस्यां सूतो सिंहासनः वैवाहिकमहोत्सवकर्माङ्गं पुण्यागणि पुण्याहं भवन्तो भ्रवन्तो पुण्याहं कर्मणोऽस्तु पुण्याहं भवन्तो भ्रवन्तो पुण्याहं कर्मणोऽस्तु पुण्याहं भवन्तो भ्रवन्तो पुण्याहं कर्मणोऽस्तु स्वस्ति न इन्द्रो वृत्रस्तवा शितनः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्णस्मृतदातो प्राणानागम्याम् अस्यां शोतो श्रीनिवासवरः वैवाहिकमहोत्सवकर्माङ्गं पुण्याग्नि पुण्यामस्ति भवन्तो भ्रवन्तो कर्मणे स्वस्ति पुण्यामस्ति भवन्तो भ्रवन्तो कर्मणे स्वस्ति पुण्यामस्ति भवन्तो भ्रवन्तो कर्मणे स्वस्ति हृद्यास्पहव्यै नमसो मसद्या मित्रं देवं मितथेगन्नो अस्तु अनुराधानविषा वर्धयन्तः कृतञ्जीव्यमकृतस्सवीराः प्राणानागम्याम् अस्यां शोतो श्रीनिवासवरः वैवाहिकमहोत्सवकर्माङ्गं पुण्याग्नि पुण्याहं वृद्धिं भवन्तो भ्रवन्तो कर्मर्जितां पुण्याहं वृद्धिं भवन्तो भ्रवन्तो कर्मर्जितां पुण्याहं वृद्धिं भवन्तो भ्रवन्तो कर्मर्जितां वृद्धिः समृद्धिः पुण्याहं समृद्धिः आपोगिष्टामगापवस्थानभूर्जयधातना आपो जनयता जनः ओमानस्वर्जनः पवित्रनिदर्शनिः यः पोता स पुनातमां पुनन्त महादेव जनाः पुनन्तमनवोऽधिगां पुनन्त विश्व आगमः चदवेद पवित्रवते पवित्रेण पुनाहिमां शुक्रेण देवतीत्यत् अग्ने कृत्वा क्रतो कुम्भणो यत्ते पवित्रमक्षुषि अग्निवृतमन्तरां ब्रह्मतेन पुनीमहे उभाभ्यां देवसवितः पवित्रेण सवेन च इदं ब्रह्म पुनीमहे वैश्वदेवी पुनतीदैव्याघात् यस्यै वक्वी नवो वीतरुष्टाः तगावतसमाद्येषो वयग्गस्यामतगौरहीनां वैश्वरसविर्मा पुनातो पादप्रणेने शिरोविगो भूः जामा पृथिवीपगसापयोभिः हृदापरि यज्ञे मा पुनीतां भगद्भिः सवितस्त्रिभिः परजुष्टैर्देवन्नभिः आग्ने दक्षैः पुनाहिमां येन देवा अपुनतां येनापो दिव्यङ्गतः तेन दिव्येण ब्रह्मणाम् इदं ब्रह्म पुनीमहे यः पावमानीरद्येति श्रीविसम्बतकम्बसं सर्वकं सपूतमश्नाति स्वितं मातरिष्वणां पवमानीर्यो अद्येति श्रीविसम्बतकम्बसं तस्मै सरस्वती दुहे क्षीरकं सर्पिर्मतोदकं अवमानी स्वस्यगनी वदगाही पयस्वती पृथिविसम्मृतोरसः ब्राह्मणे शमृतकं विदम् अवमानीर्दिशन्तनः इमं लोकमदो अमं कामान् समर्दकन्तुनः देवी देवैः समावृताः अवमानी स्वस्यगनी वदगाही कृतश्चितः पृथिविसम्मृतोरसः ब्राह्मणे शमृतकं विदम् येन देवा पवित्रेण आत्मानं प्रदेशदाः तेन सहस्रधारेण अवमान्य पुनन्तु माम् प्राजापत्यं पवित्रं यतोज्ञामकं विरण्मयं तेन ब्रह्मविदोभगं पूतं ब्रह्म पुनीमहे इन्द्रस्व नीति सगमा पुनातो सोमस्वस्यावरुणः समीच्य यमो राजा प्रवृणाभिप्रातमां तदवेदामोर्जगन्त्या पुनातो तच्छम्यो रावृणीमहे गातुं विज्ञाका गातुं विज्ञपतके दैवी स्वस्तिरस्तनः स्वस्तिर्मानुषेभ्यः ऊर्ध्वञ्जिगातभेषजं षण्णो अस्तद्विपदे सञ्चतुष्पदे ओम शांति शांति शांति। प्राच्यां देवार्पितो मार्जगन्तां दक्षिणागां दिशिमासां प्रतरो मार्जगन्तां प्रतीच्यां दिशिग्रहा प्रथवो मार्जगन्तामुदीच्यां यस्यापवोषधगो वनस्पतगो मार्जगन्ताम् ऊर्ध्वागां दिशिज्ञसंवत्सरो यज्ञपतन्मार्जगन्ताम् अतो तरातरेर्नागेभ्यो मार्जगन्ताम् अनोरणीयान् महतो महीगानात्मा गुहागां निहितो सजन्तोः तमक्रतुं पश्यति वेदशोको धातुप्रसादात् महिमानमीशं सप्त प्राणा प्रवन्ति तस्मात् सप्ताचिदस्समिदः सप्तजिह्वा सप्त इमे लोका युचरन्ति प्राणा गुहासगां निहिताः सप्त सप्त अधः समुद्राग्रे सर्वेऽस्मान् स्यन्दन्ते सिन्धवः सर्वरूपाः अधश्च विश्वावोषधगौरसाश्च येनैष भूतस्तिष्ठत्यन्तरात्मा ब्रह्मा देवानां पदवी कवीनां सर्वप्राणां नयशो मृगाणां
ಸೇಣಾಗರ್ಧ ನಾಗಸ್ಸ ಧರ್ಮನಾ ನಾಗಂ ಸೋಮ ಪವಿತ್ರ ಮರ್ತ್ಯೇ ದಿನೇ ಭಣ್ಣೆ ಕರುಣಾಗರ್ಮಃ ವಿಶ್ವಕ್ಸೇನಾಗರ್ಮಃ ಪುನಃಪಾದ್ಯಂ ಪುನರಗ್ಯಂ ಪ್ರದಾಚನೀಯಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ಯಥಾಸ್ಕಂ ಯಥಾಸ್ತವದಿಷ್ಟಾಪಯಾಂ ಸುಬನಾರ್ಥಂ ಕ್ಷೇಮಾಯ ಪುನರಾಗಮನಾಯ ಚ. ಕ್ಷೇತ್ರದ ಶ್ರೀ ಶ್ರೀನಿವಾಸನ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಭಕ್ತಜನ ರಂಜಕವಾಗಿ ಭಕ್ತಜನರೆಲ್ಲರಿಗೂ ಭಗವದ್ ಅನುಗ್ರಹ ಪ್ರಾಪ್ತಿಯಾಗುವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಡೆದು ಬರುತ್ತಿರುವುದನ್ನು ಗಮನಿಸುತ್ತಿದ್ದೀರಿ. ಅಂಕುರಾರ್ಪಣೆಯ ಸಿದ್ಧತೆಯನ್ನು ಆಚಾರ್ಯರು ಕೈಗೊಂಡಿದ್ದಾರೆ. ವೈಖಾನಸ ದೀಕ್ಷಾಪರಾಯಣರಾದ ಅರ್ಚಕರು ಭಗವಂತನ ಈ ಕೈಂಕರ್ಯವನ್ನು ನಿರ್ವಹಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಮಂಗಳಮಯನಾದ ಶ್ರೀನಿವಾಸನು ಸಮಸ್ತ ಲೋಕಗಳಿಗೆ ಶುಭವನ್ನು ಉಂಟು ಮಾಡುತ್ತಾ ಶುಭಕರನಾಗಿ ವಿರಾಜಮಾನನಾಗಿದ್ದಾನೆ. ಜಗದಧಿನಾಯಕನಾದ ಪರಮಾತ್ಮನೂ ಸಮಸ್ತ ಭಕ್ತ ಜನರ ಏಳಿಗೆಗಾಗಿ ಈ ಮಹತ್ವಪೂರ್ಣವಾದಂತಹ ಕಾರ್ಯದಲ್ಲಿ ಭಕ್ತರನ್ನು ಒಂದಾಗಿಸುತ್ತಿದ್ದಾನೆ. ಸಾಮೂಹಿಕವಾಗಿ ಮಾಡಿದಂತಹ ಭಗವದ್ ಆರಾಧನೆಗೆ ವಿಶೇಷವಾದ ಫಲವಿದೆ. ಕಲಿಯುಗದಲ್ಲಿ ಪಾಪಮಯವಾದ ಕಲಿಯುಗದಲ್ಲಿ ಭೀಕರ ಘೋರಗಳು ನಡೆಯುತ್ತಿರುವ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಸತ್ಕಾರ್ಯಗಳು ಸಾತ್ವಿಕತೆ ಅತ್ಯಂತ ಮುಖ್ಯವಾದದ್ದು. ಸಮಸ್ತ ಭಕ್ತ ಜನರಿಗೆ ಒಳಿತಾಗುವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಭಗವಂತನು ಅನೇಕ ಉಪಾಯಗಳನ್ನು ಋಷಿಮುನಿಗಳ ಮೂಲಕ ಒದಗಿಸಿಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ. ಸಾಮೂಹಿಕ ವ್ರತಾಚರಣೆ, ಸಾಮೂಹಿಕ ಉತ್ಸವಗಳ ಆಚರಣೆ, ಸಾಮೂಹಿಕ ಭಜನೆ ಇವೆಲ್ಲವೂ ಕೂಡ ಕಲಿದೋಷ ನಿವಾರಣೆಗೆ ಇರುವಂತಹ ಉಪಾಯಗಳು. ಯಾವ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಭಗವನ್ನಾಮಸ್ಮರಣೆ ನಿರಂತರವಾಗಿ ನಡೆಯುತ್ತಿರುತ್ತದೆಯೋ ಆ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಕಲಿಯ ಪ್ರವೇಶವಿರುವುದಿಲ್ಲ ಎಂದು ಹೇಳಲಾಗಿದೆ. ಆದ್ದರಿಂದ ಕಲಿಯಲ್ಲಿ ಕೇಶವನ ಕೀರ್ತನೆ ಅತ್ಯಂತ ಮುಖ್ಯವಾದದ್ದು. ಆದ್ದರಿಂದ ಇಂತಹ ಉತ್ಸವಗಳ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಆ ಭಗವಂತನನ್ನು ಅರ್ಚಿಸಿ ಮೆಚ್ಚಿಸುವ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಭಕ್ತರು ಮಾಡುತ್ತಿರುತ್ತಾರೆ. ನವಧಾನ್ಯಗಳಿಂದ ನಡೆಯುತ್ತಿರುವ ಅಂಕುರಾರ್ಪಣೆಯ ಪ್ರಕ್ರಿಯೆಯನ್ನು ವೀಕ್ಷಿಸುತ್ತಿದ್ದೀರಿ. ನವಗ್ರಹಗಳ ಅನುಕೂಲ ಸಿದ್ಧಿಗೆ, ಪ್ರತಿಕೂಲ ನಿವಾರಣೆಗೆ ಈ ಅಂಕುರಾರ್ಪಣೆ ವಿಹಿತವಾಗಿದೆ. ಬ್ರಹ್ಮಾದಿ ದೇವತೆಗಳು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಸನ್ನಿಹಿತರಾಗಿರುತ್ತಾರೆ. ಸರ್ವ ವಿಧವಾದಂತಹ ಶುಭ ಉಂಟಾಗುವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಮಂಗಳಕರವಾದಂತಹ ಈ ಪ್ರಕ್ರಿಯೆಯನ್ನು ನಿರ್ವಹಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಅಜ್ಞಾನಾಂಧ ನಿವಾರಕನಾಗಿರುವ ಪರಮಾತ್ಮನನ್ನು ನಮಸ್ಕರಿಸುತ್ತಾ ಮುಂದಿನ ರಕ್ಷಾಸೂತ್ರ ಬಂಧನಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಪ್ರಕ್ರಿಯೆಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸೋಣ. ಆದಿಶೇಷನನ್ನು ಆವಾಹಿಸುವ ಪ್ರಕ್ರಿಯೆಯನ್ನು ಇದೀಗ ನಾವು ಕಾಣಬಹುದು, ಮಂತ್ರಗಳ ಮೂಲಕ ಕೇಳಬಹುದು, ಪರಮಾತ್ಮನ ಅನುಗ್ರಹವನ್ನು ಪಡೆಯಬಹುದು. ಇದೀಗ ಅಭಿಮಂತ್ರಣ ಪ್ರಕ್ರಿಯೆ ಪ್ರಾರಂಭವಾಗಿದೆ. ಆದಿಶೇಷನನ್ನು ಪೂಜಿಸಲಾಗುತ್ತಿದೆ. जगर्तां स यम्बुरग्रे मृतगे मृतागां ओं जयमवाहयामि सहस्रीठमवाहयामि अनन्तमवाहयामि नागराजमवाहयामि शेषाग्रमः इदमासनं शेषाग्रमः पाद्यं समर्पयामि यज्ञं समर्पयामि आचमनीयं समर्पयामि शेषाग्रमः पुण्यपुष्पैः पूजयामि शेषाग्रमः गुडोपहारं निवेदयामि ताम्बूलं समर्पयामि शेषाग्रमः सर्वोपचारान् समर्पयामि ओं स्वस्ति नो आविमीतामस्य नाभगः स्वस्ति देवेतिर्नर्वणः स्वस्ति पूषा असुरो धातन स्वस्ति ज्ञावा पृथिवीषु चेतुना स्वस्तगे अयब्रवामहे समं दस्ते वनस्य यस्पतिः बृहस्पतिं सर्वकरं दस्तगे स्तग आदित्यासो भवन्तनः विश्वे देवानो अद्यादुस्तगे वैश्वानरो वसुरग्निस्वस्तगे देवा अमृतस्ते स्वस्तिरो रुद्रपात्तं हासः स्वस्तिमित्रावरुणा स्वस्तिमध्ये रेवती स्वस्ति नगीन्द्रश्चाग्निश्च स्वस्ति नो ओदिते कृति स्वस्ति बन्धा मनोचरेम सूर्याचन्द्रवसा आविवा पुनर्दताग्नता जानता संगमे महि स्वस्सगनं तार्क्षविष्णे महद्भूतं वागसं देवतानाम् असुरग्नविन्दसकं समत्स बृहत्यसोनामिवारुहेम हं होम च माङ्गिरिसङ्गैञ्च स्वस्यात्रेगं मनसा च तार्क्षं हृतवांशरणं प्रपद्येष्टं भादे शबगन्नो अस्तु शुभगं शुभम्. ರಕ್ಷಾಸೂತ್ರ ಬಂಧನದ ಮುಂದಿನ ಪ್ರಕ್ರಿಯೆಯನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಬಹುದು.
ಸರ್ವತ್ರ ವ್ಯಾಪ್ತನಾಗಿರುವ ಪರಮಾತ್ಮನನ್ನು ಗುರುತಿಸುವುದು ಆರಾಧಿಸುವುದು ಕಷ್ಟಸಾಧ್ಯವಾದದ್ದು. ಆದ್ದರಿಂದಾಗಿ ಸಮಸ್ತ ಗೋವಿನಲ್ಲಿರುವಂತಹ ಆ ಕ್ಷೀರದ ಅಂಶವನ್ನು ನಾವು ಹೇಗೆ ಕ್ಷೀರಧಾರೆಯಾಗಿ ಪಡೆದುಕೊಳ್ಳುತ್ತೇವೆಯೋ ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಸಮಸ್ತ ವ್ಯಾಪ್ತನಾಗಿರುವಂತಹ ಪರಮಾತ್ಮನ ಆ ದಿವ್ಯ ತತ್ವವನ್ನು ದೇವಾಲಯಗಳ ಮೂಲಕ ಪಡೆದುಕೊಳ್ಳುತ್ತೇವೆ. ಆ ರೀತಿಯಾಗಿ ಆ ಪರಮಾತ್ಮನ ದಿವ್ಯವಾದಂತಹ ಮಂಗಳಕರವಾದಂತಹ ಉತ್ಸವದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಪರಮಾತ್ಮನನ್ನು ಆರಾಧಿಸುವ ಪ್ರಕ್ರಿಯೆಯನ್ನು ಋಷಿಗಳು ನಮಗೆ ಉಪದೇಶಿಸಿದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕನುಗುಣವಾದಂತಹ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಏಕಕಾಲದಲ್ಲಿ ಸಾವಿರಾರು ಭಕ್ತರು ಪರಮಾತ್ಮನ ವಿಶೇಷವಾದ ಸೇವೆಯನ್ನು ಮಾಡಿಕೊಳ್ಳುವ ಅವಕಾಶವನ್ನು ಕಲ್ಪಿಸಲಾಗಿದೆ. ಭಕ್ತರು ಸಂಕಲ್ಪವನ್ನು ಮಾಡುವುದರ ಮೂಲಕ ಈ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವದ ಕನ್ಯಾದಾತೃಗಳಾಗಿ ತಮ್ಮ ಭಾರವನ್ನು ಹೊರುವುದರ ಮೂಲಕ ಈ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಡೆದು ಬರುತ್ತದೆ. ಅವರೆಲ್ಲರ ಪರವಾಗಿ ಅರ್ಚಕರು ಪರಮಾತ್ಮನಿಗೆ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತಾರೆ. ಆದ್ದರಿಂದಾಗಿ ಏಕಾಕ್ರಿಯಾ ಬಹುಅರ್ಥಕರಿ ಪ್ರಸಿದ್ಧ ಒಂದು ಕೆಲಸಕ್ಕೆ ಅನೇಕ ಪುಣ್ಯ ಫಲವಿರುವುದು ಶ್ರೇಷ್ಠವಾದಂತಹ ಕಾರ್ಯವೆನಿಸಿಕೊಳ್ಳುತ್ತದೆ. ಮಾಡುವಂತಹ ಒಂದು ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವ ಸೇವೆ ಈ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಕುಳಿತು ಸಂಕಲ್ಪಬದ್ಧರಾಗಿ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವವನ್ನು ಮಾಡಿಸುತ್ತಿರುವ ಎಲ್ಲ ಗೃಹಸ್ಥರ ಪಾಲಿಗೂ ಒಂದೊಂದು ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವ ಸೇವೆ. ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಭಕ್ತರಿಗೂ ಒಂದೊಂದು ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವವನ್ನು ಮಾಡಿಸಿದ ಪುಣ್ಯಫಲ ಪ್ರಾಪ್ತವಾಗುತ್ತದೆ. ಆದ್ದರಿಂದಾಗಿ ಇಂತಹ ಮಹತ್ತರ ಅವಕಾಶ ಕಲಿಯುಗದಲ್ಲಿ ಮಾತ್ರ ಪ್ರಾಪ್ತವಾಗುತ್ತದೆ. ಆದ್ದರಿಂದಾಗಿ ಇತರ ಯುಗಗಳಿಗಿಂತಲೂ ಕಲಿಯುಗವು ಅತ್ಯಂತ ಸುಲಭವಾದದ್ದು. ಸ್ವಲ್ಪ ಪ್ರಯತ್ನದಿಂದ ಅಪಾರವಾದಂತಹ ಫಲವನ್ನು ಪಡೆಯಬಹುದು ಎನ್ನುವುದು ಅದರ ಹಿನ್ನೆಲೆಯಾಗಿದೆ. ಆ ರೀತಿಯಾಗಿ ಇಂದು ನಡೆಯುತ್ತಿರುವಂತಹ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಪರಮಾತ್ಮನಿಗೆ ಅರ್ಘ್ಯಪಾದ್ಯ ಆಚಮನೀಯಾದಿ ಸೇವೆಗಳನ್ನು ನಿರ್ವಹಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಪರಮಾತ್ಮನ ಪಾದಪದ್ಮಗಳು ಬ್ರಹ್ಮದೇವರು ಅಭಿಷೇಕಿಸಿದಂತಹ ಪಾದಗಳು, ಬ್ರಹ್ಮನು ತೊಳೆದಂತಹ ಪಾದ. ವಾಮನಾವತಾರದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಪರಮಾತ್ಮನು ತನ್ನ ಪಾದವನ್ನು ಬ್ರಹ್ಮಲೋಕದವರೆಗೆ ಬೆಳೆಸಿದಾಗ ಆ ಪರಮಾತ್ಮನ ಶ್ರೀಪಾದವನ್ನು ಕಂಡು ಪುಲಕಿತನಾಗಿ ಭಕ್ತಿಭಾವಭರಿತನಾದ ಬ್ರಹ್ಮದೇವನು ಸರಸ್ವತಿ ಸಮೇತನಾಗಿ ತನ್ನ ಕಮಂಡಲ ಜಲದಿಂದ ಪರಮಾತ್ಮನ ಪಾದವನ್ನು ತೊಳೆದು ಆ ಪಾದೋದಕವನ್ನು ತನ್ನ ಶಿರಸ್ಸಿನ ಮೇಲೆ ಪ್ರೋಕ್ಷಣೆ ಮಾಡಿಕೊಂಡನಂತೆ. ಆ ರೀತಿಯಾಗಿ ದೇವತೆಗಳಲ್ಲಿ ಶ್ರೇಷ್ಠನಾದಿ ಸಮಸ್ತ ದೇವತೆಗಳಿಗೆ ಆಧಾರಭೂತನಾದಂತಹ ಬ್ರಹ್ಮದೇವನು ಕೂಡ ಪರಮಾತ್ಮನ ಪಾದೋದಕದಿಂದ ಧನ್ಯತೆಯನ್ನು ಕಂಡಿದ್ದಾನೆ. ಆ ರೀತಿಯಾಗಿ ಇತರ ಭಕ್ತರಿಗೂ ಕೂಡ ಪರಮಾತ್ಮನ ಪಾದೋದಕದ ಮಹಿಮೆಯನ್ನು ತಿಳಿಯಪಡಿಸಿದ್ದಾನೆ. ಸಾಮಾನ್ಯ ಭಕ್ತರು ಕೂಡ ಆ ಪರಮಾತ್ಮನ ಸೇವೆಯನ್ನು ಮಾಡಬಹುದು, ಮಾಡಬೇಕು ಎನ್ನುವಂತಹ ಎರಡೂ ವಿಧವಾದಂತಹ ಸಂದೇಶವನ್ನು ತನ್ನ ಕ್ರಿಯೆಯ ಮೂಲಕ ತಿಳಿಯಪಡಿಸಿದ್ದಾನೆ. ಮಾತಿಗಿಂತಲೂ ಕ್ರಿಯೆ ಅತ್ಯಂತ ಪ್ರಭಾವಶಾಲಿಯಾದದ್ದು. ಆದ್ದರಿಂದಾಗಿ ಅಂತಹ ಅದ್ಭುತವಾದಂತಹ ಪ್ರಕ್ರಿಯೆಯನ್ನು ನಿರ್ವಹಿಸಿ ಭಕ್ತರೆಂದರಿಗೆ ಭಾಗ್ಯವನ್ನು ಕರುಣಿಸುತ್ತಿದ್ದಾನೆ. ಶ್ರೀದೇವಿ ಭೂದೇವಿಯರು ಕೂಡ ಅರ್ಘ್ಯಪಾದ್ಯಗಳನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವದ ದೀಕ್ಷೆಯನ್ನು ಪಡೆಯುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಅಂತಹ ಒಂದು ವಿಧಿಯನ್ನು ಅರ್ಚಕರು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಿರ್ವಹಿಸುತ್ತಿರುವುದನ್ನು ಗಮನಿಸುತ್ತಿದ್ದೀರಿ. ಪಂಚಪಾತ್ರೆಗಳಲ್ಲಿ ಪರಮಾತ್ಮನ ಸೇವೆಯ ವಿಧ ವಿಧವಾದಂತಹ ದ್ರವ್ಯಗಳನ್ನು ಇರಿಸಿ ಪೂಜಿಸುತ್ತಾರೆ. ಇದೀಗ ರಕ್ಷಾಬಂಧನ ಪ್ರಕ್ರಿಯೆ ಮುಕ್ತಾಯದ ಹಂತದಲ್ಲಿದೆ.
ಶ್ರೀದೇವಿ ಭೂದೇವಿಯರು ರಕ್ಷಾಕಂಕಣ ಭೂಷಿತೆಯರಾಗಿ ವಿವಾಹ ದೀಕ್ಷೆಯನ್ನು ಪಡೆದುಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಈ ಎಲ್ಲ ಲೀಲೆಗಳು ಕೂಡ ಭಕ್ತರಿಗಾಗಿ. ಪ್ರಯೋಜನರಹಿತನಾಗಿರುವವನೇ ಪರಮಾತ್ಮ. ಆದ್ದರಿಂದ ಸ್ವಪ್ರಯೋಜನವಿಲ್ಲದೆ ಮಾಡುವಂತಹ ಪರಮಾತ್ಮನ ದಿವ್ಯವಾದಂತಹ ಸೇವೆ ಅತ್ಯಂತ ಉತ್ಕೃಷ್ಟವಾದದ್ದು, ಸದ್ಯ ಫಲದಾಯಕವಾದದ್ದು, ಸಂಚಿತ ಪಾಪ ವಿಮೋಚಕವಾದದ್ದು, ಸರ್ವಶುಭದಾಯಕವಾದದ್ದು. ಆ ರೀತಿಯಾಗಿ ಭಕ್ತಜನರು ಇಂದು ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವ ಸೇವೆಯನ್ನು ನಿರ್ವಹಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ವಿವಿಧ ಸಂದರ್ಭಗಳಲ್ಲಿ ವಿವಿಧ ಸಂಕಲ್ಪಗಳಿಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ ಆ ಪರಮಾತ್ಮನ ದಿವ್ಯ ಲೀಲೆ ಅತ್ಯಂತ ವಿಶಿಷ್ಟವಾದುದಾಗಿ ವಿರಾಜಿತವಾಗುತ್ತದೆ. ಅಂತಹ ಪರಮಾತ್ಮನು ಸದಾ ಸರ್ವದಾ ಎಲ್ಲ ಭಕ್ತರನ್ನು ಅನುಗ್ರಹಿಸಲಿ, ನನ್ನ ಭಕ್ತಿ ನಶಿಸದೇ ಇರಲಿ ಎಂದು ಪ್ರಾರ್ಥನೆಯನ್ನು ಮಾಡುವಂತಹ ಮಂತ್ರಗಳನ್ನು ವೇದದಲ್ಲಿ ಕಾಣಬಹುದು. ಭಕ್ತಿ ನಶಿಸಿದಲ್ಲಿ ಪರಮಾತ್ಮನ ಜೊತೆಗಿನ ಸಂಬಂಧವೇ ನಶಿಸುತ್ತದೆ. ಸಮಸ್ತ ಲೋಕದ ಸೂತ್ರಧಾರನಾಗಿರುವ ಪರಮಾತ್ಮನ ಸೂತ್ರದಿಂದ ಕಳಚಿಕೊಂಡಿರುವಂತಹ ಜೀವರು ನಿರ್ಗತಿಕರಾಗುತ್ತಾರೆ, ಅಧಃಪತನವನ್ನು ಹೊಂದುತ್ತಾರೆ. ಆದ್ದರಿಂದಾಗಿ ಪತನದಿಂದ ಉದ್ಧಾರವನ್ನು ಪಡೆಯಲು ಹಾಗೂ ಪರಮಾತ್ಮನ ಆದೇಶವನ್ನು ಪಾಲಿಸುವುದಕ್ಕೆ ಬೇಕಾದಂತಹ ನಿಯಮಗಳನ್ನು ಪಾಲಿಸುವುದಕ್ಕೆ ವ್ಯವಹಾರ ಪಥದಲ್ಲಿ ನಡೆಯುವಂಥದ್ದು ಅತ್ಯಂತ ಮುಖ್ಯವಾದದ್ದು. ಇದೀಗ ಸಾಮಾನ್ಯವಾದಂತಹ ಎಲ್ಲ ಪ್ರಕ್ರಿಯೆಗಳು ಪೂರ್ಣಗೊಂಡಿವೆ. ಅಗ್ನಿ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪನೆಯನ್ನು ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ. ಆಘಾರ ಕರ್ಮವನ್ನು ನಿರ್ವಹಿಸಿ ಅಗ್ನಿ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪನೆಗೆ ಆಚಾರ್ಯರು ಸಿದ್ಧರಾಗಿದ್ದಾರೆ. ಓಂಕಾರಪೂರ್ವಕವಾಗಿ ಸಂಕಲ್ಪಬದ್ಧರಾಗಿ ಮುಂದಿನ ಪ್ರಕ್ರಿಯೆಯನ್ನು ನಿರ್ವಹಿಸುತ್ತಾರೆ. ಶುದ್ಧಂ ಶುದ್ಧೇನ ಸಾಮ್ನಾ ಶುದ್ಧೈರ್ಧೈರ್ವಾ ವೃದ್ಧಾಂಸಂ ಶುದ್ಧ ಆಸೀರ್ವಾ ನಮತ್ವ ಇಂದ್ರ ಶುದ್ಧೋ ನ ಆಗಹಿ ಶುದ್ಧ ಶುದ್ಧಾಭಿರೂತಿಭಿಃ ಶುದ್ಧೋರಗಿಂಧಾರ್ಯಾ ಶುದ್ಧೋ ಮಧ್ಯೆ ಸೌಮ್ಯಃ ಮಯಿ ದೇವಾ ದೃಢಮಾಗಜಂತಾಂ ಮಯ್ಯಾಶೀರಸ್ತು ಮಯಿ ದೇವಹೂತಿಃ ದೈವ್ಯಾಹೋತಾರವೃಂದಪೂರ್ವೇರಿಷ್ಟಾಸ್ಯಾಮ ಧರ್ವಾಸವೀರಾಃ ತತ್ಸದವರೇಣ್ಯಂ ಭರ್ಗೋ ದೇವಸ್ಯ ಧೀಮಹಿ ಧಿಯೋಗಮನಃ ಪ್ರಚೋದಯಾತ್ ಘೃತಪ್ರತೀಕವತಯಾ ನಿದಗ್ನೇರ್ಘೃತೈಃ ಸಮಿದ್ಧೋ ಘೃತಮಸ್ಯಾನ್ನಂ ಘೃತಪ್ರಜಸ್ತ್ವಾಧೃತೋ ವಹಂತಿ ಘೃತಂ ಪಿಬನ್ ಚಕದಾಯಕ್ಷದೇವಾನ್ ಆಯುರ್ದಾ ಅಗ್ನೇ ಹವಿಷಾರುಷಾನೋ ಘೃತಪ್ರತೀಕೋ ಘತಯೋ ನಿರೇಧಿ ಘೃತಂ ಪೇತ್ವಾಮಧುಚಾರಕವ್ಯಂ ವದೇವದೃಕ್ಷತಾ ದಿವಂ ಅದಿರಮುಣ್ಯಸ್ವ ಸ್ವಸ್ತಿರಮುಣ್ಯಸ್ವ ದೇವಸವಿತಪ್ರಸುವಾನ್ ತತ್ಸುತರ್ವರೇಣ್ಯಂ ಭರ್ಗೋ ದೇವಸ್ಯ ಧೀಮಹಿ ತಯೋಗೋ ನ ಪ್ರಚೋದಯಾತ್ ಬ್ರಹ್ಮಜಜ್ಞಾನಂ ಪ್ರಥಮಂ ಪುರಸ್ತಾವಧಿ ಮದಃ ಸುರುಚೋ ವೇನ ಆವಹ ಸ ಭೂತ್ನಿಯಾಪಮಾ ಅಸ್ಯ ವಿಷ್ಟಾಸ್ಯ ವಹ ಓಂ ಬ್ರಹ್ಮಾಣಮವಾಹಯಾಮಿ ಪ್ರಜಾತಿಮವಾಹಯಾಮಿ ಹಿರಣ್ಯಗರ್ಭಮವಾಹಯಾಮಿ ಪಿತಾಮಹಮವಾಹಯಾಮಿ ಬ್ರಹ್ಮಣೇ ನಮಃ ಇದಮಾಸನಂ ಸೋಮೋಧೇನಕಂ ಸೋಮ ಅರ್ವಂತಮಾಸಕಂ ಸೋಮ ವೀರಂ ಕರಂ ಮಣ್ಣು ದದಾತೋ ಸಾಧಾನ್ಯಾಂ ವಿದರ್ಶಕಂ ದದಾಸ್ಮೈ ಸೋಮವಾಹಯಾಮಿ ಯಜ್ಞಾಂಗಮವಾಹಯಾಮಿ ಇಂದುಮವಾಹಯಾಮಿ ಚಂದ್ರಮವಾಹಯಾಮಿ ಸೋಮಾಗರ್ಮಃ ಇದಮಾಸನಂ ಬ್ರಹ್ಮ ಸೋಮಾದಿಭ್ಯೋ ನಮಃ ಪಾದ್ಯಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ಅರ್ಘ್ಯಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ಆಚಮನೀಯಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ಬ್ರಹ್ಮ ಸೋಮಾದಿಭ್ಯೋ ನಮಃ ಪುಣ್ಯಪುಷ್ಪೈ ಪೂಜಯಾಮಿ ಬ್ರಹ್ಮ ಸೋಮಾದಿಭ್ಯೋ ನಮಃ ಗುಡೋಪಹಾರಂ ನಿವೇದಯಾಮಿ ತಾಂಬೂಲಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ಬ್ರಹ್ಮ ಸೋಮಾದಿಭ್ಯೋ ನಮಃ ಸರ್ವೋಪಚಾರಾನ್ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ಬ್ರಹ್ಮನ್ ಪ್ರೋಕ್ಷಿಷ್ಯಾಮಿ ಸೋಮ ಪ್ರೋಕ್ಷಿಷ್ಯಾಮಿ ಪ್ರೋಕ್ಷಯಜ್ಞಂ ದೇವತಾವರ್ಧಯತ್ತನ್ನಾಕಸ್ಯ ಪೃಷ್ಟೇಜಮಾನೋऽस्तु ಸಪ್ತಋಷೀಣಾಗಂ ಸುಕೃತಾಂ ಯತ್ರ ಲೋಕಸ್ತತ್ರೇವಂ ಯಜ್ಞಂ ಯಜಮಾನಂಚ ದೇಹಿ ಓಂ ಪ್ರೋಕ್ಷ ಮಾತ್ರಾದಾದವಮಾದಾಗ ಪವಿತ್ರೇ ಸ್ತೋ ವೈಷ್ಣವ್ಯೇ ಸ್ತೋ ಯಜ್ಞೇ ಸ್ತೋ ವಾಗಪೂತೆ ಸ್ತೋ ವಿಷ್ಣೋರ್ಮಣಸಾ ಪೂತೆ ಸ್ತೋ ಯಜ್ಞಸ್ಯ ಪಾವನೆ ಸ್ತಃ ದಿವೇ ತ್ವಾ ಅಂತರಿಕ್ಷಾಗತ್ವಾ ಪೃಥಿವ್ಯೈ ಕೋಶಾಗತ್ವಾ ಆದಿತ್ಯಂ ವ್ಯಂಜನಮಸಿ ಊರ್ಣಾಮೃತಂತಾಸ್ತೃಣಾಮಿ ಪಾಠಸ್ಥಂ ದೇವೇಭ್ಯಃ ವಿಷ್ಣವೇ ನಮಃ ವಿಷ್ಣೋಸ್ತೂಪೋಸಿ ಇತಿ ಪ್ರಾಚ್ಯಾಂ ದಕ್ಷಿಣತೋ ವಿಷ್ಣೋಸ್ತೂಪೋಸಿ ಉತ್ತರತೋ ವಿಷ್ಣೋಸ್ತೂಪೋಸಿ ಪಶ್ಚಿಮತೋ ವಿಷ್ಣೋಸ್ತೂಪೋಸಿ ವಿಷ್ಣುಮವಾಹಯಾಮಿ ಮಹಾವಿಷ್ಣುಮವಾಹಯಾಮಿ ಸದಾ ವಿಷ್ಣುಮವಾಹಯಾಮಿ ವ್ಯಾಪಿನಾಡಮವಾಹಯಾಮಿ ಶ್ರುತಾಸಿ ಘೃತಾಸಿ ಧ್ರುವಾಸಿ ತಾರುಣಾಸಿ
स्मरणसत्यो देवेभ्यः शुद्धस्वां प्रतिव्यापो गृहीष्यामि कौवगृह्णात् सवगृह्णातो ब्रह्मन्नवप्रणेष्यामि यजमानवाचं यच्छ सोमावप्रणेष्यामि यजमानवाचं यच्छ प्रणययज्ञं देवतावत्तयत्तन्नकस्य पृष्ठे यजमानोऽस्तु सप्तऋषीणाकं सुकृतां यत्र लोकस्तत्रयमं यज्ञयजमानं च देहि ॐ प्रणयत् पापो देवी प्रणयं संसारिकन्तनः संविषन्तां दृढपात्राणि देवगज्जागैः दक्षिणप्रणितो ब्राह्मण तीर्थेन प्रजमवाहयामि ब्रह्माणमवाहयामि इन्द्रमवाहयामि यज्ञमवाहयामि सोमवाहयामि अग्निशोमानवाहयामि ब्रह्माणमवाहयामि इन्द्रमवाहयामि वसूनावाहयामि मर्तमवाहयामि रुद्राणवाहयामि आपवुपस्पृश्यां श्रीविष्णुमवाहयामि बृहस्पतिमवाहयामि मित्रमवाहयामि वरुणमवाहयामि आदित्यानवाहयामि अश्विनामवाहयामि पूषणमवाहयामि कक्षमवाहयामि स्वमवाहयामि औपासदिज्ञविश्वान् देवान् सर्वदेवानावाहयामि आज्यपात्रे ब्रह्मणेष्णुरपामि इन्द्रायुष्णुरपामि वसुभ्योष्णुरपामि मरुद्भ्योष्णुरपामि रुद्रेभ्योष्णुरपामि आपवुपस्पृश्यां श्रीविष्णुरपामि बृहस्पतिष्णुरपामि मित्रायुष्णुरपामि वरुणायुष्णुरपामि आदित्येभ्योष्णुरपामि अश्विभ्याञ्जुष्णुरपामि पूष्णेजुष्णुरपामि कक्षायुष्णुरपामि कक्षे सोमायुष्णुरपामि औपासयज्ञुष्णुरपामि तस्येभ्यो देवेभ्यो स्वदेवेभ्यो शुण्डरपामि आज्यं त्रिपदश्रयामि चिरं त्रिपदश्रयामि अग्ने ज्योतिरसि समिधस्वाहा अमृतमसिमारणमसि अन्तरिकं रक्षो अन्तरिता अरातयः प्रत्युष्टकं रक्ष प्रत्युष्टा अरातयः चित्पतिस्थापनात् तच्छिद्रेण वैत्रेण वसो सूर्यस्य तस्मै स्वाहा वाक्पतिस्थापनात् तच्छिद्रेण वैत्रेण वसो सूर्यस्य तस्मै स्वाहा देवस्था सवितापनात् तच्छिद्रेण वैत्रेण वसो सूर्यस्य तस्मै स्वाहा करसम्पूर्णा सवितो गृहीत्वा मूलाग्राभ्यां गतग्स्पर्शयित्वा हव्यच्चाम् अक्षताम् आज्यां चरुभिः इमामे अग्नैष्टकाधेनवः सन्तो इन्द्राय नमः अग्नये नमः यमाय नमः निवृतये नमः वरुणाय नमः वायवे नमः कुबेराय नमः ईशानाय नमः अग्नये नमः उतवहाय नमः उतासरे नमः कृष्णवर्तने नमः देवमुखाय नमः वैश्वानराय नमः यज्ञपुरुषाय नमः अवितिरमन्यस्व मुदिरमन्यस्व स्वस्तिरमन्यस्व देवसवितप्रथमान् ओम अगन्तयत्न आत्मगतवेदस्तेनेद्यस्व वक्तस्व एत्तवत्तगतात्मानपदिगावसन्मत्सेनान्नाद्येन समेदगस्वाहा वायुव्याधाग्नेगान्तं प्रजापतये स्वाहा हृत्याधीशानान्तमिन्द्राय स्वाहा अग्नये स्वाहा सोमाय स्वाहा अग्निशोमाभ्याग स्वाहा प्रजापतये स्वाहा ब्रह्मणे स्वाहा इंद्राय स्वाहा वसुभ्य स्वाहा मरुद्भ्य स्वाहा रुद्रेभ्य स्वाहा अपौपस्पृश्यां श्रीविष्णवे स्वाहा बृहस्पतये स्वाहा मित्राय स्वाहा वरुणाय स्वाहा आदित्येभ्य स्वाहा अस्भ्यां स्वाहा पूष्णे स्वाहा कक्षाय स्वाहा अक्षते सोमाय स्वाहा औपासनयज्ञाय स्वाहा स्वेभ्यो देवेभ्यो सर्वदेवेभ्य स्वाहा द्रव्याभिघार्याचलं सावित्र्या गृहीत्वा जुक्त्वा व्यामतीर्जुहोति ओं भूस्वाहा ओं भुवस्वाहा ओं शिवस्वाहा ओं भूर्भुवस्वस्वाहा देवसवितप्रासावीः प्राणानागम्याम् अस्यां शुभतो श्रीश्रीनिवासनः वैवाहिकमहोत्सवकर्माङ्गम् औपासनाग्नौ आघानान्ते सरलोपे मन्त्रलोपे क्रियालोपे नियमलोपे श्रद्धालोपे कालविपर्यासे धर्मविपर्यासे सर्वदोषप्रायश्चित्तार्थम् अतो देववैष्णवतिर्घोष्ये मुदिरमन्यस्वां स्वस्तिर्मन्यस्वां देवसवितप्रसमान् ओं अतो देवा अवन्तनागतो विष्णुर्विचक्रमे पृथिव्या सप्तनाभिस्वाहा इदं विष्णुर्विचक्रमे त्रेधानदे पदं समो नमस्यमाकं सुरे स्वाहा त्रीणिपदा चक्रमे विष्णुर्गोपा अदाभ्यः गोधर्मानुधारकन् स्वाहा विष्णोः कर्माणि पश्य जगतो वदानि पस्पसे इन्द्रस्य गज्जस्सका स्वाहा तद्विष्णोः परमं पदकं सदा पश्यन्ति सूर्यः द्योजक्षरायुधग् स्वाहा अद्यप्रासाय पण्यवोजाग्रभागं सविन्दते विष्णोर्यत्परमं पदग् स्वाहा ॐ भूस्वाहा ॐ भुवस्वाहा ॐ शिवस्वाहा ॐ भूर्भुवस्वस्वाहा अवितेनमग्रस्तादेव सवितप्रासाभिः ఆడరు పాడరు అప్సరు గణము ఆడరు పాడరు అప్సరు గణము వీడే మూలింద
కమలారమణుని కళ్యాణమునకు తమినదే గరుడ ధ్వజమెసగే. కమలారమణుని కళ్యాణమునకు తమినదే గరుడ ధ్వజమెసగే. కైమలుచు మ్రోసెను దివ్య దుందుగులు గమనించరు దివి గల దేవతలు. కైమలుచు మ్రోసెను దివ్య దుందుగులు గమనించరు దివి గల దేవతలు. ఆడరు పాడరు అప్సరో గణము వీడే మూలిందరు విభవము నేడు. ఆడరు పాడరు అప్సరో గణము ఆడరు పాడరు అప్సరో గణము. వెలయగలక్ష్మీ విభుని పెండ్లికిని బలసి అంకురార్పణమదివో. వెలయగలక్ష్మీ విభుని పెండ్లికిని బలసి అంకురార్పణమదివో. కలగొనని చేరు గంధాక్షతలవే చెలగి కైకొనరు శ్రీ వైష్ణవులు. కలగొనని చేరు గంధాక్షతలవే చెలగి కైకొనరు శ్రీ వైష్ణవులు. ఆడరు పాడరు అప్సరో గణము వీడే మూలిందరు విభవము నేడు. ఆడరు పాడరు అప్సరో గణము ఆడరు పాడరు అప్సరో గణము. तेजो वायुराकाशमदहङ्कारं व्यक्ता व्यक्तसप्तावरणीरावृते अस्मिन् महति ब्रह्माण्डे आधारशक्तिश्रीवराह कूर्मानन्ताष्ट दिग्गजो परिप्रतिष्ठितानाम् अतल वितल सुतल तलातल रसातल महातल पातालाख्य सप्तलोकानामूर्तभागे भूलोके भुवर्लोक सुवर्लोक महर्लोक जनोलोक तपोलोक सत्यलोकाख्य षल्लोकानाम् अधोभागे महानालायमानस्य बलिराजस्य शेषस्य सहस्रपनामणिमण्डलमण्डिते ऐरावत पुण्डरीकवामन कुमुदाञ्जनपुष्पदन्त सार्वभौमसुप्रतीकाख्याष्टदिग्दन्ति शुण्डात्तण्डोत्तम्बिते अमरावती तेजोवती संयमनी रक्षोमती सिन्धुमती गन्धवत्यलकावती यशोवतीति अष्टदेवपुरी विराजिते इंद्राग्नीयमनिरति वरुणवायुकुबेर ईशानाख्य अष्टलोकपालक परिपालिते लोका लोकाचलवलयिते लवने क्षुदिक्षे शुद्धोदकाख्य सप्तार्णवपरिवृते जम्बूप्लक्ष घुसक्रोण्डकसाल्मली पुष्कराख्य सप्तद्वीपद्वीपिते माहेन्द्रमलय विन्ध्य पारिगात्राख्य सप्तकुलपर्वत विराजिते भारत किं पुरुष हरीलावृतभद्राश्वकेतुमाल हिरण्यकरमणककुरुवर्षाख्य नववर्षाणां मध्ये भरतवर्षे इंद्रकसेरुताम्रकबस्ति पुन्नागगन्धर्व सौम्यवर्णभरताख्य नवकण्डानां मध्ये भरतखण्डे महासरोरुहाकार 50 कोटियोजन विस्तीर्ण भूमण्डले लक्षयोजन विस्तीर्ण जम्बूद्वीपे दण्डकारण्ये प्रजापतिक्षेत्रे कर्मभूमौ अवन्ती कुरुक्षेत्र सममध्यरेखाया पूर्वदिग्भागे मेरोर्दक्षिणे पार्श्वे श्री आदिवराह क्षेत्रे वेङ्कटाचले सकल देवता सन्निधौ मम अनेकजन्मसु इहजन्मनि च एतक्षणपर्यन्तं बाल्ययौवनकौमारवार्धकेषु रकसि प्रकाशे च आवृत्त अनावृत्त महापातकादि सपसितक्षगार्धं असपोर्वेषां दशापरेषां मद्वंस्यानां मातृवंस्यानां
सर्वेषां पितॄणां कुम्भीपाकलोहित धामातपसङ्घात कालसूत्रादियुधेभ्यो महाघोरेभ्यो नरकेभ्यः उत्तीर्य श्रीहरलोके निवासित्यर्थं द्विगुणीकृत अग्निष्टोमतिरात्राप्तोर्याम सान्तवन वाजपेय पुण्डरीकाश्वमेधादि यतकृतो पुण्यफलावाप्यर्थम् आमोद प्रमोद सम्मोद वैकुण्ठाख्यलोकेषु सालोक्य सामीप्य सारूप्य सायुज्यमिति चतुर्विधमोक्षफलसिद्ध्यर्थं श्रीविकनो मुनीन्द्रमतानुसारिभिः दुर्गादिर्मन्वदुष्टादिभिः दिव्यमहर्षिभिरुक्त गृह्यधर्मशास्त्र पुराणगतिगतप्रतिपादितकन्यादानकल्पोक्त सकलफलावाप्यर्थं कन्यादानं करिष्ये। अस्य श्रीमदादिनारायणस्य अनेककोटिब्रह्माण्डनायकस्य अनन्तकल्याणगुणगणगाम्भीर्यस्य दिव्यमङ्गलविग्रहस्य सुदर्शनपाञ्चजन्यकौमोदकीनन्दकशारङ्गादि दिव्यपञ्चायुधरस्य श्रीमतो वैकुण्ठनायकस्य श्रीमद्वैकांसगोवच्छास्त्रोक्तमार्गेण आङ्घीर्षभारगस्पत्य भारद्वाजत्रयार्षयप्रवरान्वित भारद्वासगोत्रोद्भवस्य पञ्चव्यूहविभेदेन प्रवर्तमानस्य परतत्त्वव्यूह अन्तर्यामी अर्चावतारस्वरूपस्य श्रीमहाविष्णोः परब्रह्मणो नप्त्रे आङ्गीर्षभारगस्पत्य भारद्वाजत्रयार्षयप्रवरान्वित भारद्वासगोत्रोद्भवस्य जगत्कारणभूतस्य मूलप्रकृतिस्वकीयमानस्य त्रिगुणात्मकस्य गुणत्रयकर्मणोख्यातिवशात् उत्पत्तिस्थले कारणभूतस्य श्रीमहाविष्णोः परवासुदेवशर्मणः पौत्राय आङ्गीर्षभारगस्पत्य भारद्वाजत्रयार्षयप्रवरान्वित भारद्वासगोत्रोद्भवस्य समस्तदेवता निकुटमकुटमणिगण विजृम्भित पादारविन्दस्य अर्चावतः प्रद्युम्नावतारस्य श्रीमहाविष्णोः आदिनारायणशर्मणः पुत्राय आङ्गीर्षभारगस्पत्य भारद्वाजत्रयार्षयप्रवरान्वित भारद्वासगोत्रोद्भवाय भक्तलोकपरिपालनाय किरीटहारकेयूरदिव्याभरणभूषिताय श्रीवत्साङ्कितवक्षस्काय दिव्यकौस्तुभालङ्कृताय दिव्यपीताम्बरधराय दिव्यमाल्योशोभिताय प्रपन्नपारिजाताय निजावताराय स्वर्णगरुडवाहनारूढाय अचिन्त्याद्भुतनित्ययौवनस्वभावलावण्य तेजोरत्नाकराय सकलशाखाध्यायिनो अखिललोकपवित्रगोत्राय षण्नक्षत्रे मकररासौ जाताय श्रीश्रीनिवासस्वामी परब्रह्मणे वराय भार्गवच्छवनाप्नुवान् और पंचानुषयप्रवरान्वित भार्गवसगोत्रोद्भवीं सर्वालङ्कारवतीं प्रातुनां सुराङ्गना संसेवितपादारविन्दां श्रीमहाविष्णोः वक्षस्त्रनिवासिनीम् आनन्दगुणात्मिकां मूलप्रकृतिरूपां उत्तरवल्लिनक्षत्रे कन्यारासौ जातां भृगोः सङ्कल्पतनकां श्रीदेवी नाम्निमिमां कन्यां प्रणीमहे दास्यामि। काश्यपावत्सारणैर्द्रवत्रगारुषयप्रवरान्वित काश्यपसगोत्रोद्भवीं सर्वालङ्कारवतीं सकलसुराङ्गना संसेवितपादारविन्दां श्रीमहाविष्णोः अत्यन्तमनोहरीम् अत्यन्तसौन्दर्यवतीं बहुश्यामलाङ्गी रेवती नक्षत्रे मीनरासौ जातां कश्यपप्रजापतेः सङ्कल्पतनकां भूदेवी नाम्निमां कन्यां प्रणीमहे दास्यामि। कन्यां कनकसम्पन्नां कनकाभरणैर्युतां दास्यां नष्टवेतव्यं ब्रह्मलोकजिगीषया कन्यां स्वलङ्कृतां साध्वीं श्रीराजसमेधसें जगतोऽहं प्रगच्छामि धर्मकामार्थसिद्धये विश्वम्बरा सर्वभूता साक्षिणः सर्वदेवता इमां कन्यां प्रदास्यामि प्रीणात् कमलापतिः कन्यादानमुहूर्तस्य मुहूर्तोऽस्तु। ಶ್ರೀನಿವಾಸನ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಕನ್ಯಾದಾನ ಪ್ರಕ್ರಿಯೆಯನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿದ್ದೀರಿ. ಮಹಾಸಂಕಲ್ಪದೊಂದಿಗೆ ಕನ್ಯಾದಾನವನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಷೋಡಶ ಮಹಾದಾನಗಳಿಗೆ ಮಹಾಸಂಕಲ್ಪವನ್ನು ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ. ಅಪಾರವಾದ ಪುಣ್ಯವನ್ನು ಒದಗಿಸಿಕೊಡುವ ಈ ದಾನಗಳು ಅದಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತಹ ಪುಣ್ಯದ ರಾಶಿಯನ್ನು ಕೂಡ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಲೆಕ್ಕಕ್ಕೆ ಸಿಗದೇ ಇರುವಷ್ಟು ಶ್ರೇಷ್ಠವಾದ ಫಲವನ್ನು ನೀಡುವ ದಾನಗಳನ್ನು ಷೋಡಶ ಮಹಾದಾನಗಳೆಂದು ಕರೆದಿದ್ದಾರೆ.
ಅವುಗಳಲ್ಲಿ ಕನ್ಯಾದಾನವೂ ಕೂಡ ಒಂದಾಗಿದೆ. ಇದಕ್ಕೆ ಸಮಾನವಾದಂತಹ ಇನ್ನೊಂದು ದಾನವಿಲ್ಲ. ಉಳಿದ ಎಲ್ಲ ದಾನಗಳನ್ನು ಕೂಡ ತನ್ನ ಕರ್ತೃತ್ವವನ್ನು ಬಿಟ್ಟುಕೊಟ್ಟು, ಸ್ವಾಮಿತ್ವವನ್ನು ಬಿಟ್ಟು ಇತರರಿಗೆ ಅದನ್ನು ಒಪ್ಪಿಸುವುದು, ಒಪ್ಪಿಸದ ಮೇಲೆ ಅವರು ಆ ವಸ್ತುವಿಗೆ ಅಥವಾ ದಾನವಾಗಿ ಸ್ವೀಕರಿಸಿದಂತಹ ದ್ರವ್ಯಕ್ಕೆ ಸ್ವಾಮಿಗಳಾಗುತ್ತಾರೆ. ಅಂದರೆ ಅದರ ಒಡೆತನವನ್ನು ಪಡೆದುಕೊಳ್ಳುತ್ತಾರೆ. ಆದ್ದರಿಂದ ಆ ದಾನಗಳೆಲ್ಲವೂ ಒಂದು ರೀತಿಯಾದರೆ, ಕನ್ಯಾದಾನದಲ್ಲಿ ನಮಮ ಎನ್ನುವಂತಹ ಮಾತಿಲ್ಲದೆ ಇದರ ಜೊತೆಗಿನ ಸಂಬಂಧ ಕಡಿದು ಹೋಯಿತು ಎನ್ನುವಂತಹ ಮಾತು ಇಲ್ಲದೆ ಕೊಡುವಂತಹ ದಾನ ಇದೊಂದೇ ಆಗಿದೆ. ಆದ್ದರಿಂದಾಗಿ ನಿರಂತರವಾದಂತಹ ಬಾಂಧವ್ಯವನ್ನು ಬೆಸೆಯುವಂತಹ ವಿಶೇಷವಾದ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇದಾಗಿದೆ. ಆದ್ದರಿಂದ ಅಪಾರವಾದಂತಹ ಪುಣ್ಯವನ್ನು ಇದು ತಂದುಕೊಡುತ್ತದೆ ಎನ್ನುವುದು ಇದರ ಹಿಂದಿನ ಉದ್ದೇಶ. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಶ್ರೀದೇವಿ ಭೂದೇವಿಯರನ್ನು ತಮ್ಮ ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳೆಂದು ಭಾವಿಸಿ ದಂಪತಿಗಳು ಕನ್ಯಾದಾನವನ್ನು ಮಾಡುವುದರ ಮೂಲಕ ಅಪಾರವಾದಂತಹ ಪುಣ್ಯವನ್ನು ಪಡೆದುಕೊಳ್ಳುತ್ತಾರೆ. ಪರಮಾತ್ಮನೇ ವರನಾಗಿರುವುದರಿಂದ ಪರಮಾತ್ಮನಿಗಿಂತಲೂ ಶ್ರೇಷ್ಠನಾಗಿರುವಂತಹ ವರನನ್ನು ತರುವುದು ಯಾರಿಗೂ ಸಾಧ್ಯವೇ ಇಲ್ಲದೆ ಇರುವುದರಿಂದ ಇದಕ್ಕಿಂತಲೂ ಶ್ರೇಷ್ಠವಾದಂತಹ ಕನ್ಯಾದಾನದ ಫಲವೂ ಕೂಡ ಇನ್ನೊಂದರಿಂದ ಪ್ರಾಪ್ತವಾಗುವುದಿಲ್ಲ. ವಧುಗಳು ಸರ್ವಶ್ರೇಷ್ಠರು. ವಧುಗಳನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸುವಂತಹ ವರನೂ ಕೂಡ ಸರ್ವೋತ್ಕೃಷ್ಟನಾಗಿದ್ದಾನೆ. ಆ ರೀತಿಯಾಗಿ ಈ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವದ ಕನ್ಯಾದಾನ ಅತ್ಯಂತ ಮಹತ್ವಪೂರ್ಣವಾದದ್ದು. ಎಲ್ಲ ವಿಧವಾದಂತಹ ಶುಭಗಳನ್ನು ಒದಗಿಸಿಕೊಡುತ್ತದೆ. ಭಕ್ತರು ಯಾವ ಸಂಕಲ್ಪದಿಂದ ಈ ಪ್ರಕ್ರಿಯೆಯನ್ನು ನಿರ್ವಹಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆಯೋ ಅವರಿಗೆ ಆ ಪ್ರಕ್ರಿಯೆಯ ಸಂಪೂರ್ಣ ಫಲ ಪ್ರಾಪ್ತವಾಗುತ್ತದೆ. ಆದ್ದರಿಂದಾಗಿ ಈ ಮಂಗಳಕರವಾದಂತಹ ಒಂದು ಪ್ರಕ್ರಿಯೆ ಸರ್ವರಿಗೂ ಆನಂದವನ್ನು, ಶುಭವನ್ನು ಉಂಟು ಮಾಡುವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ರಚಿಸಲ್ಪಟ್ಟಿದೆ. ಇದೀಗ ಮಾಂಗಲ್ಯ ಪೂಜಾ ವಿಧಿ. ವರನಾಗಿರುವಂತಹ ಪರಮಾತ್ಮನು ಮಾಂಗಲ್ಯ ಪೂಜೆಯನ್ನು ತನ್ನ ಕರಕಮಲಗಳಿಂದ ನಿರ್ವಹಿಸಿ ಶ್ರೀದೇವಿ ಭೂದೇವಿಯರ ಕೊರಳನ್ನು ಅಲಂಕರಿಸುವಂತೆ ಮಾಡುತ್ತಾನೆ. ಆ ರೀತಿಯಾದಂತಹ ಒಂದು ಪ್ರಕ್ರಿಯೆಯನ್ನು ಇದೀಗ ವೀಕ್ಷಿಸುತ್ತಿದ್ದೀರಿ. ಸರ್ವೋಪಚಾರದ ಭಾಗವಾಗಿ ಅರ್ಘ್ಯಪಾದ್ಯಾದಿಗಳನ್ನು ನಿರ್ವಹಿಸುವುದಷ್ಟೇ ಅಲ್ಲದೆ ಗಂಧ, ಚಂದನ ಮೊದಲಾದಂತಹ ದಿವ್ಯದ್ರವ್ಯಗಳನ್ನು ಹಾಗೂ ವಿಧ ವಿಧವಾದ ಪುಷ್ಪಗಳನ್ನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅಲಂಕಾರಕ್ಕಾಗಿ ಬಳಸಲಾಗುತ್ತದೆ. ಶಾಂತಚಿತ್ತನಾದಂತಹ ಪರಮಾತ್ಮನು ಸರ್ವ ವಿಧವಾದಂತಹ ಚಟುವಟಿಕೆಗಳನ್ನು ಗಮನಿಸುತ್ತಾನೆ. ಆದ್ದರಿಂದಾಗಿ ಅಂತಹ ಪರಮಾತ್ಮನು ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಆಗುಹೋಗುಗಳನ್ನು ನಿರ್ವಹಿಸಿ ನಮ್ಮನ್ನು ಸುಖವಾಗಿರಿಸುವಂತೆ ಪ್ರಾರ್ಥನೆಯನ್ನು ಮಾಡೋಣ. ಮಾಂಗಲ್ಯ ಪೂಜಾ ವಿಧಿಯ ಭಾಗವಾಗಿ ಅರ್ಘ್ಯಪಾದ್ಯಾದಿ ಸೇವೆಗಳ ಜೊತೆಗೆ ಪುಷ್ಪಾಲಂಕರಣೆ, ಗಂಧಾಲಂಕರಣೆ, ನೀರಾಜನ ಹೀಗೆ ಎಲ್ಲ ಪ್ರಕ್ರಿಯೆಗಳನ್ನು ಕೂಡ ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ. ಮಂಗಳದೇವಿಯನ್ನು ಆವಾಹನೆ ಮಾಡುವುದು ಇದರಲ್ಲಿ ಪ್ರಧಾನವಾದಂತಹದ್ದು. ಪರಮಾತ್ಮನ ಕರಕಮಲಗಳಿಂದ ಪ್ರಾಪ್ತವಾಗಿರುವ ಮಾಂಗಲ್ಯವನ್ನು ಗಂಧಚಂದನಾದಿಗಳಿಂದ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅಲಂಕರಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಆ ರೀತಿಯಾಗಿ ಈ ವಿಶೇಷವಾದಂತಹ ಒಂದು ಪ್ರಕ್ರಿಯೆಯನ್ನು ನಡೆಸಿ ಮಂಗಳವಾದ್ಯ ಪುರಸ್ಸರವಾಗಿ ವೇದ ಮಂತ್ರ ಪಠನ ಪೂರ್ವಕವಾಗಿ ದೇವತೆಗಳೆಲ್ಲರೂ ಸಾಕ್ಷಿಗಳಾಗಿರುವಾಗ, ಋಷಿ ಮಹಾಮುನಿಗಳೆಲ್ಲರೂ ಬಂದು ಕೈಮುಗಿದು ನಿಂತಿರುವಾಗ, ದಿಕ್ಪಾಲಕರು ರಕ್ಷಕರಾಗಿ ಶೋಭಿಸುತ್ತಿರುವಾಗ ಈ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಜಗತ್ತೆಲ್ಲವೂ ಪ್ರತಿಧ್ವನಿಸುವಂತಹ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಮಂಗಳವಾದ್ಯ ಪುರಸ್ಸರವಾಗಿ ನಡೆದಿದೆ. ಅದರ ಪ್ರತಿರೂಪವಾಗಿ ಈ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ನಿರ್ವಹಿಸಲಾಗುತ್ತಿದೆ. ನಾರಾಯಣವನದ ರಾಜನಾದಂತಹ ಆಕಾಶರಾಜನು ತನ್ನ ಪುತ್ರಿಕೆಯನ್ನು ಕಲ್ಯಾಣವಾಗಿ
ವಿವಾಹ ಮಾಡಿ ಕೊಡುವುದಾಗಿ ಸಂಕಲ್ಪಿಸಿದ. ಅದಕ್ಕನುಗುಣವಾದಂತಹ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಆ ದಿವ್ಯವಾದಂತಹ ಆ ವಧುವು ಸಾಮಾನ್ಯವಾದಂತಹ ಜೀವನವನ್ನು ನಡೆಸಬಾರದು, ಶ್ರೇಷ್ಠವಾದಂತಹ ಸ್ಥಾಯಿಯನ್ನು ಪಡೆದುಕೊಳ್ಳಬೇಕು, ವಿದ್ಯೆಯಲ್ಲಿ ಅಪಾರವಾದಂತಹ ವೈಭವವನ್ನು ಸಾಧಿಸಬೇಕು ಎನ್ನುವ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಅವಳನ್ನು ಪ್ರೇರೇಪಿಸುತ್ತಾನೆ. ಆ ರೀತಿಯಾಗಿ ವಿಶೇಷವಾದ ನೈಪುಣ್ಯವನ್ನು ಹೊಂದಿದಂತಹ ಪದ್ಮಾವತಿಯನ್ನು ಶ್ರೀನಿವಾಸನು ವಿವಾಹವಾಗುವುದರ ಜೊತೆಗೆ ಪದ್ಮಾವತಿ ಕಲ್ಯಾಣ, ಶ್ರೀನಿವಾಸ ಕಲ್ಯಾಣಗಳು ನಡೆದುಕೊಂಡು ಬಂದಿವೆ. ಅಪ್ರತಿಹತವಾದಂತಹ ಕಲಿಯುಗದ ಪ್ರಭಾವವನ್ನು ಹೋಗಲಾಡಿಸುವುದಕ್ಕಾಗಿ ಸ್ವಯಂ ಪರಮಾತ್ಮನೇ ಈ ಒಂದು ಜವಾಬ್ದಾರಿಯನ್ನು ಹೆಗಲ ಮೇಲೆ ಹೊತ್ತು ಭಕ್ತರನ್ನು ಉದ್ಧರಿಸುತ್ತಿದ್ದಾನೆ. ತೀವ್ರವಾದಂತಹ ಕಲಿಯುಗ ಅತ್ಯಂತ ಭೀಕರವಾದದ್ದು. ಆದ್ದರಿಂದ ಆಗಿಂದಾಗ್ಗೆ ಅದರ ಪ್ರಭಾವವನ್ನು ತಗ್ಗಿಸುವಂತಹ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಮಾಡಬೇಕಾಗುತ್ತದೆ. ಅಂತಹ ವಿಶೇಷವಾದಂಥ ಒಂದು ಸ್ಥಾನ ಇದು. ಇದೀಗ ಮಾಂಗಲ್ಯ ಧಾರಣೆಯ ಪ್ರಕ್ರಿಯೆ ಪ್ರಾರಂಭವಾಗಿದೆ. ಘಂಟಾನಾದ ಪುರಸ್ಸರವಾಗಿ, ಮಂಗಳವಾದ್ಯ ಪುರಸ್ಸರವಾಗಿ ನಡೆಯಲಿಕ್ಕಿದೆ. प्रजापतिस्वामगं राजा नमसृजतां तन्त्रयो मेधा अन्वसृज्यन्तां तान् हस्ते कुरुताम् अधः सीता सावित्री श्रीदेव्यै नमः माङ्गल्यधारणं करोमि. प्रजापतिस्वामगं राजा नमसृजतां तन्त्रयो मेधा अन्वसृज्यन्तां तान् हस्ते कुरुताम् अधः सीता सावित्री भूदेव्यै नमः माङ्गल्यधारणं करोमि. माङ्गल्यधारणमुहूर्तः समहोर्तोऽस्तु. ಗೋವಿಂದ ಗೋವಿಂದ ಹರಿ ಗೋವಿಂದ. దేవుడొక్కడే మాకు దిక్కుగాని, దేవుడొక్కడే మాకు దిక్కుగాని, కావనెవ్వరును లేరు కదలింతే కాని, దేవుడొక్కడే మాకు దిక్కుగాని, కావనెవ్వరును లేరు కదలింతే కాని, దేవుడొక్కడే మాకు దిక్కుగాని, దిక్కుగాని. గోవింద 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 గోవింద. పచ్చి ఒళ్ళు మోచితిమి, పాపమెల్లా చేసితిమి, హెచ్చిన మీదటి శుద్ధులు ఏటివో కాని, పచ్చి ఒళ్ళు మోచితిమి, పాపమెల్లా చేసితిమి, హెచ్చిన మీదటి శుద్ధులు ఏటివో కాని, రచలబడే మా గుట్టు రమణుల చేతబెట్టు. గోవింద 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 గోవింద. రచలబడే మా గుట్టు రమణుల చేతబెట్టు, అచ్చమై ఇందుకు పరిహరమేదు కాని.
దేవుడొక్కడే మాకు దిక్కుగాని కావనెవ్వరును లేరు కథలింతే కాని దేవుడొక్కడే మాకు దిక్కుగాని ఉదయమన్యస్వ స్వస్తిరమన్యస్వ దేవసవిత పశువ ఇమాన్ లాజానామిత్యభికార్య ఇమాన్ లాజానాపమామి సమృద్ధికరణాన్ మమ తుభ్యం చ సంవదనాత్ తదగ్నేరణుమన్యతాం ప్రియన్నార్యుపభ్రూతేగ్నౌ లాజానావపంతి దీర్ఘాయురస్తు మే పతిరేదంతాం జ్ఞాతయో మమ స్వాహా ఇమాన్ లాజానాపామి సమృద్ధికరణాన్ మమ తుభ్యం చ సంవదనాత్ తదగ్నేరణుమన్యతాం ప్రియన్నార్యుపభ్రూతేగ్నౌ లాజానావపంతి దీర్ఘాయురస్తు మే పతిరేదంతాం జ్ఞాతయో మమ స్వాహా ఇమాన్ లాజానావపామి సమృద్ధికరణాన్ మమ తుభ్యం చ సంవదనాత్ తదగ్నేరణుమన్యతాం ప్రియన్నార్యుపభ్రూతేగ్నౌ లాజానావపంతి దీర్ఘాయురస్తు మే పతిరేదంతాం జ్ఞాతయో మమ స్వాహా ఓం భూస్వాహా ఓం భువస్వాహా ఓం శివస్వాహా ఓం భూర్భువస్వస్వాహా అవిదేనమగ్గుస్తాదేనమగ్గుస్తాదేవసవిత ప్రాసాభీః ప్రాణానాగమ్య అస్యాం శుగతో శ్రీ శ్రీనాసునా వైవాహికమహోత్సవం ఔపాసనాగ్నౌ రాజహోమాంతే చతుర్ష ప్రాయశ్చిత్తార్థం అతో దేవేష్ణౌతిర్ఘోష్యే ఉదయమన్యస్వ ఉదయమన్యస్వ స్వస్తిరమన్యస్వ దేవసవిత ప్రసువాన్ ఓం అతో దేవా అవంతనాగతో విష్ణుర్విచక్రమే పృథివ్యా సప్తదా విస్వాహా ఇదం విష్ణుర్విచక్రమే త్రేధానదే పదం సమోఢమస్యవాగం సురే స్వాహా त्रीणि पदा विचक्रमे विष्णुर्गोपा अदाभ्यः सुधर्मान् धारयन् स्वाहा विष्णोः कर्माणि पश्यति गतो पदानि वस्पसे इन्दस्य गजस्सका स्वाहा तद्विष्णोः पर्वं पदकं सदा पश्यन्ति सूरयः द्विजक्षरायुधग् स्वाहा अब्धिप्रासो विपण्यवो जाग्रवागं वस्विन्दते विष्णोर्यत्तरं पदग् स्वाहा ॐ भूस्वाहा ॐ भुवस्वाहा ॐ शिवस्वाहा ओम भूर्भुवस्वस्वाहा अतेनमग्गस्तादेवसवितप्रासाभीः प्रणनागम्य अस्यां पूर्वो श्री श्रीनाथसुरः वैवाहिकमहोत्सवकर्माङ्गम् औपासनाग्नो क्रमसाद्गुण्यादृष्टान्तो होमं करिष्ये उदयमन्यस्व स्वस्तिरमन्यस्व देवसवितप्रसुवाम् ओम यस्य त्रिशं द्वादशाकरम् अग्नये स्वाहा अग्नयेन्नादाग स्वाहा अग्नयेन्नपतये स्वाहा प्रजापतये स्वाहा इन्द्राग स्वाहा विश्वेभ्यो देवेभ्यो स्वाहा सर्वाभ्यो देवताभ्यो स्वाहा सर्वत्रैवादिष्टकं सर्वत्रैवानादिष्टं तदोष्मै स्वाहा अग्नयेष्टकृते स्वाहा वास्तुपदे नमो वास्तुपदये स्वाहा इष्टेभ्य स्वाहा मृदनिष्टेभ्य स्वाहा त्रिशं दृष्टे स्वाहा निष्कृत्यै स्वाहा दूराभ्यै स्वाहा देवीभ्य स्वाहा तनोभ्य स्वाहा प्रद्यै स्वाहा समृद्ध्यै स्वाहा सुसमृद्ध्यै स्वाहा येदो औषधिमये स्वाहा तेजोस्मै स्वाहा यमस्मै मृत्योर्मे पाय स्वाहा दक्षिणे पाग स्वाहा दत्तमे पाग स्वाहा वायोर्दिमहे प्राणान्मे पाग स्वाहा ब्रह्मणो धीमहि बुद्धिमे पाग स्वाहा अग्निर्भक्तग् स्वाहा वेदिर्भक्तग् स्वाहा देवभक्तग् स्वाहा हृदयभक्तग् स्वाहा अग्निर्जीर्णग् स्वाहा वेदिर्जीर्णग् स्वाहा योर्जीर्णग् स्वाहा पृथिवी जीर्णग् स्वाहा ओम सप्तते अग्ने समितः सप्तजग्मा सप्तऋतयः सप्तधाम प्रयाणे सप्तहोत्रदशात्मकप्रयोनिरापणस्वागतेन स्वाहा तददानभिस्वाननुष्टभृतेन पूर्णमावतञ्जहोमि मनसा प्रजापतये स्वाहा आज्यशेषम् इन्द्रागजहोमि स्वाहा अग्निस्त्रिपदो वेदस्त्रिपदो द्यौस्त्रिपदो पृथिवीस्त्रिपदो ब्रह्माद्या सृप्यन्ताम् अयदेनमकुस्ता देवसवितप्रासावी दक्षिण उत्तरतो अवायतान् देवताभ्यो नमः तदा प्रतिष्ठापयामि सवनार्थं क्षेमाय
पवित्र पवित्रं मे भूयाः पूर्णमस्य पूर्णं मे भूयाः सर्वसन्मे भूयाः सर्वं मे भूयाः अक्षतमक्षत्येजोमि अक्षतमे क्षेष्टाः राज्यां दक्षिणागाम् उदीच्यां प्रतीच्याम् ऊर्ध्वागाम् अधरागां मार्जगन्तां पश्चिमतः परद्योपनगा दक्षिणतः परद्योपनगा उत्तरतः परद्योपनगा पश्चिमतो विष्णोः सदनमसि दक्षिणतो विष्णोः सदनमसि उत्तरतो विष्णोः सदनमसि प्राच्यां विष्णोः सदनमसि सर्वान् प्रसमोह्य ग्रन्थिं विसृज्य अद्भिप्रोक्ष्य आप्यागन्ताम् इति जुहोति आप्यागन्तामापवोषतयोमर्तां गच्छतो नो तुष्टिमेरगस्वाहा सुत्यन्तां देवसदनकं सुत्यन्तां देवसदनं भूतिस्माते लभते नित्यकं सर्वयज्ञकृतं भवेत् अग्निमाकृतगोर्भूतिः प्रगाकुशं यद्देवानां प्रगाकुशं तन्मे अस्तु प्रगाकुशं दीर्घायुष्माय मलाय सदाय सततवर्तते प्रगाकुशं भूतिस्माते लभते नित्यकं सर्वयज्ञकृतं भवेत् अग्निमाकृतगोर्भूतिः आदित्यः सोमो नमः प्रगाकुशं जमदग्ने कश्यपस्य प्रगाकुशं यद्देवानां प्रगाकुशं तन्मे अस्तु प्रगाकुशं दीर्घायुष्मागा भलागा हृतागन्तुप्रे प्रगाकुशम् आपोगष्टामभवस्थानमूर्धे साधना आपो जनगता जनः यत्ते यज्ञे तेजस्ते नाहं तेजस्वी भूया संयत्ते यज्ञे मये प्रजां मये सौर्यो भ्राज ददातु मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं उदासना पूर्णस्वेकर्मात्मकान् वै यानि तेषामवश्यं कृष्णान् स्मरणं परं कागेन वाचा समर्पयामि सर्वं श्री श्रीनिवासार्पणमस्तु रमेण महासोमागणः पुनः पाद्यं प्रदाग्यं प्रदाचनीयं समर्पयामि यदा पुरस्तापयामि समनार्थं क्षेमाय समर्पयामि समर्पयामि अग्नये नमः आयुष्यपगच्छ तत्सब्रह्मार्पणमस्तु सर्वं श्री श्रीभुवनीला समेत श्री श्रीनिवासार्पणमस्तु ವಾರಣಮಾಯಿರಂ ಎನ್ನುವ ಪ್ರಕ್ರಿಯೆಯನ್ನು ವೀಕ್ಷಿಸುತ್ತಿದ್ದೀರಿ. ಇದು ಗೋದಾದೇವಿಯ ದಿವ್ಯ ಚರಿತ್ರೆಯನ್ನು ಸ್ಮರಣೆಗೆ ತರುವಂತಹ ಸಂದರ್ಭ. ಭಗವಂತನನ್ನು ಅನನ್ಯ ಭಕ್ತಿಯಿಂದ ಆರಾಧಿಸಿ ಪರಮಾತ್ಮನನ್ನು ಸೇರಿದಂತಹ ಗೋದಾದೇವಿ ತನ್ನ ಅನುಭವವನ್ನು ಹಂಚಿಕೊಂಡಿದ್ದಾಳೆ. ಅಂತಹ ವಿಶಿಷ್ಟವಾದಂತಹ ಒಂದು ಪ್ರಕ್ರಿಯೆಯನ್ನು ಇದೀಗ ವೀಕ್ಷಿಸಿದ್ದೀರಿ. ಮಾಲಾ ಪರಿವರ್ತನೆಯ ಪ್ರಕ್ರಿಯೆ ಪ್ರಾರಂಭವಾಗಿದೆ. ಇದೀಗ ಪರಮಾತ್ಮನ ಕೊರಳನ್ನು ಅಲಂಕರಿಸಿರುವ ಮಾಲಿಕೆ ಶ್ರೀದೇವಿ ಭೂದೇವಿಯರನ್ನು ಸೇರಲಿಕ್ಕಿದೆ. ಅದು ಪರಮಾತ್ಮನ ಅನುಗ್ರಹವಾಗಿ, ಪರಮಾತ್ಮನ ಸಂದೇಶವಾಗಿ, ಎಲ್ಲ ರೀತಿಯಿಂದಲೂ ಕೂಡ ಆನಂದಮಯವಾಗಿ ನಡೆದು ಬರುವಂತಹ ಒಂದು ಪ್ರಕ್ರಿಯೆ. ಈ ವಿವಾಹೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಮಂಗಳಮಯವಾದ ಸಮಾಪ್ತಿಯ ಚಿಹ್ನೆಯೂ ಇದಾಗಿದೆ. ಇಂತಹ ವಿಶಿಷ್ಟವಾದಂತಹ ಒಂದು ಪ್ರಕ್ರಿಯೆಯನ್ನಿದೀಗ
ವೀಕ್ಷಿಸಬಹುದು. ಸಮಸ್ತ ಲೋಕಕ್ಕೆ ಆನಂದವನ್ನು ಉಂಟು ಮಾಡುವಂತಹ, ಸಮಸ್ತ ಲೋಕಕ್ಕೆ ಶುಭವನ್ನು ಒದಗಿಸಿಕೊಡುವ ಮಂಗಳಕರ ಪ್ರಕ್ರಿಯೆಯಾಗಿ ಇದು ಕಂಡುಬರುತ್ತಿದೆ. ಅಂತಹ ವಿಶೇಷವಾದಂತಹ ಪ್ರಕ್ರಿಯೆಯನ್ನು ಇದೀಗ ವೀಕ್ಷಿಸುತ್ತಿದ್ದೀರಿ. ಇದರ ನಂತರದಲ್ಲಿ ಅಕ್ಷತಾರೋಪಣ ಪ್ರಕ್ರಿಯೆಯ ಪುರಸ್ಸರವಾಗಿ ಈ ಮಹತ್ವಪೂರ್ಣವಾದಂತಹ ಒಂದು ಪ್ರಕ್ರಿಯೆಯನ್ನು ಪೂರ್ಣಗೊಳಿಸಲಾಗುತ್ತಿದೆ. ಈ ಮಂಗಳಕರವಾದಂತಹ ಒಂದು ಪ್ರಕ್ರಿಯೆಯನ್ನು ನಾವು ವೀಕ್ಷಿಸುತ್ತಾ ಶ್ರೀನಿವಾಸನ ಪರಿಪೂರ್ಣ ಅನುಗ್ರಹವನ್ನು ಪಡೆದು ಧನ್ಯರಾಗೋಣ. ಸಮಸ್ತ ಲೋಕಕ್ಕೆ ಮಂಗಳವನ್ನು ಉಂಟು ಮಾಡುವ ಶ್ರೀನಿವಾಸನ ಅನುಗ್ರಹವನ್ನು ಪಡೆದು ಧನ್ಯರಾಗೋಣ. ಅಕ್ಷತಾರೋಪಣ ಪ್ರಕ್ರಿಯೆಯನ್ನು ಇದೀಗ ಪ್ರಾರಂಭಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಶ್ರಿಯಃ ಕಾಂತಾಯ ಕಲ್ಯಾಣ ನಿಧಯೇ ನಿಧಯೇರ್ಥಿನಾಂ ಶ್ರೀವೆಂಕಟನಿವಾಸಾಯ ಶ್ರೀನಿವಾಸಾಯ ಮಂಗಲಂ. ಮಂಗಲಂ ಕೋಸಲೇಂದ್ರಾಯ ಮಹನೀಯ ಗುಣಾಬ್ಧಯೇ ಚಕ್ರವರ್ತಿತನೂಜಾಯ ಸಾರ್ವಭೌಮಾಯ ಮಂಗಲಂ. ವೆಂಕಟರಮಣ ಗೋವಿಂದ ಗೋವಿಂದ. మేడం వచ్చిందా? పిడికిట తలంబ్రాల పెండ్లి కూతురు, పిడికిట తలంబ్రాల పెండ్లి కూతురు, కొంత పెడమరలి నవ్వినే పెండ్లి కూతురు. పిడికిట తలంబ్రాల పెండ్లి కూతురు, కొంత పెడమరలి నవ్వినే